Okay, hi students. In last lecture, we have compared reaction intermediates like carbocation, carbon free radical and carbanion. तर तिकडे आपण बघितलं बघ की जे काही कार्बोकॅटायन्स आहेत किंवा कार्बन फ्री रॅडिकल्स आहेत दोज कंटेन्स 6 and 7 electrons in their outermost shell respectively, and as they have incomplete octet these acts as electron deficient species. म्हणून आपण काय म्हणलंय बाळा की कार्बोकॅटायन अँड कार्बन फ्री रॅडिकल आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. कार्बोकॅटायन मध्ये कार्बनच्या अराउंड म्हणजे आउटरमोस्ट शेल मध्ये देर आर ओनली 6 इलेक्ट्रॉन्स, whereas in case of carbon free radical there are 7 electrons. कार्बोकॅटायन कार्बॅनायन आर चार्ज स्पीशीज की त्यांच्यावरती चार्ज असतो. कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन म्हणलं की म्हणतो की त्याच्यावरती काय पॉझिटिव्ह चार्ज. कार्ब एनायन नावच सांगतं आपल्याला एनायन. कार्ब एनायन मीन्स कार्बन हॅज नेट नेगेटिव्ह चार्ज ऑन इट. आणि फ्री रॅडिकल्स वी नो दॅट फ्री रॅडिकल्स आर न्यूट्रल स्पीशीज, दोज आर हॅव्हिंग unpaired electron, and being unpaired electron, being they have unpaired electron, these are paramagnetic in nature and highly reactive. बस सगळं असलं बघितलं आपण. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट होतं मला हायब्रिडायझेशनचं की जे कार्बोकॅटायन आहे इट इज sp2 हायब्रिडाइज, कार्बन फ्री रॅडिकल इज ऑल्सो sp2 हायब्रिडाइज अँड कार्बॅनायन इज sp3 हायब्रिडाइज विच हॅज पिरामिडल शेप. whereas sp2 हायब्रिडायझेशन जर असेल इट हॅज अ प्लेनर ट्रायंग्युलर शेप अँड अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल रिमेन्स perpendicular to the plane of hybridized orbitals. ते सगळं आपण डिस्कस केलं लास्ट लेक्चरमध्ये. आता बाळा आपण एकदम इम्पॉर्टंट टॉपिककडे निघालोय. एकदम इम्पॉर्टंट टॉपिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स. आता हे जे काही इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स आहेत याच्यावरती बाळा डिपेंडंट असतात भरपूर गोष्टी ऑर्गॅनिक मधला, लाईक स्टॅबिलिटी ऑफ दोज कार्बोकॅटायन, कार्बन फ्री रॅडिकल, कार्बॅनायन. म्हणजे आपण म्हणत की स्टॅबिलिटी ऑफ इंटरमिजिएट स्पेशीज, जे इंटरमिजिएट स्पीशीज फॉर्म होतात रिॲक्शनमध्ये त्यांची स्टॅबिलिटी डिपेंडंट असते ह्या इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्सवरती. देन ॲसिडिटी ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड्स, बेसिसिटी ऑफ अमाइन्स. त्याच्यानंतर आपण म्हणत व्हॉट टाईप ऑफ रिॲक्शन्स दीज स्पीशीज आर गोइंग टू शो ड्युरिंग द रिॲक्शन, और वेअर द रिएजंट इज गोइंग टू अटॅक, वेअर द रिएजंट इज गोइंग टू अटॅच. तर असल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ऑल दोज थिंग्स डिपेंड्स ऑन दीज इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स. तर हे बाळा लेक्चरचे इलेक्ट्रॉनिक इफेक्टचे तू एकदम समजून घे. नाही लक्षात आलं रिपिटेटिव्हली लेक्चर्स बघ, तरी पण नाही समजलं मला डाऊट्स विचार, व्हॉट्सॲपला मेसेज कर, कॉल कर. पण बाळा हे इफेक्ट कळणं प्रचंड महत्वाचं आहे. विदाऊट आपण म्हणूयात की नॉलेज ऑफ दीज इफेक्ट्स तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये काही करू शकत नाही. तुम्ही हे इफेक्ट्स नीट केले नाहीत, तुम्हाला जर नीट समजले नाहीत तर तुमचं ऑर्गॅनिक सुरू व्हायच्या आधीच संपलंय, लक्षात ठेवायचं. मग आता हे जे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स म्हणजे काय, नावच सांगते इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉनचे इफेक्ट्स आहेत. हे जे सगळे इफेक्ट्स आहेत दीज आर समहाव रिलेटेड टू इलेक्ट्रॉन्स. आणि मग इलेक्ट्रॉन्स रिलेटेड काय असू शकतं, पोलरायझेशन, शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आपण बघितलंच आहे पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्युल्समध्ये की इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट झाली, किंवा बॉन्ड्समध्ये म्हणूयात आपण बॉन्ड्स बघितले की सम बॉन्ड्स आर नॉन पोलर बॉन्ड्स, सम बॉन्ड्स आर पोलर बॉन्ड्स. मग नॉन पोलर पोलर बॉन्ड्स हे कशावरती डिपेंडंट आहेत की इलेक्ट्रॉन डेन्सिटीचं शिफ्टिंग होत आहे का, की दोन सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणाऱ्या ॲटम्समध्ये जर बॉन्ड बनला असेल तर इलेक्ट्रॉन पेअर शेड ती तिथंच राहते, लोकलाइज. ती इकडे तिकडे कुठे मूव्ह होत नाही, शिफ्ट होत नाही, तर काही चार्ज सेपरेशन होत नाही. त्याच्याच जागेवरती आपण बघितलं की दोन हेट्रो ॲटम्समध्ये जर बॉन्ड बनला कोव्हॅलंट तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट होते टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. इट रिझल्ट्स इन अ फॉर्मेशन ऑफ पार्शियल निगेटिव्ह अँड पार्शियल पॉझिटिव्ह चार्जेस. दॅट मीन्स बॉन्ड बिकम्स पोलर. आणि मग हे कशामुळे झालं, ड्यू टू शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी. मग आता हे जे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स आहेत ऑल दीज आर असोसिएटेड विथ शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी. मग ते इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी शिफ्ट होणार आहे त्याच्यावरती मग हे डिफरंट टाइप्स इलेक्ट्रॉनिक इफेक्टचे. आणि इकडे म्हणलंच आहे बघ की इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स मीन्स द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स विच रिझल्ट्स इन अ पोलरायझेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इज नोन ॲज इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. होतं काय की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ते आपण म्हणत की डिस्प्लेस होते. जसं आपण याच्यामध्ये म्हणलं की सपोज आपल्याकडे दोन हायड्रोजन ॲटम्स आहेत तर बॉन्ड पेअर आहे एक्झॅक्टली मिडलमध्येच राहते. सपोज आपल्याकडे जर HF तर दोघांमध्ये जे शेअरिंग झालंय ती जी पेअर आहे ती जास्त कुणाकडे सरकते, फ्लोरीनकडे, का तर त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. फ्लोरीनकडे सरकली की फ्लोरीन ॲक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन ॲक्वायर्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. दॅट मीन्स पोलरायझेशन टेक्स प्लेस. पोलरायझेशन जो मॉलिक्यूल आहे त्याचं पोलरायझेशन होणार आहे. फक्त आता मॉलिक्युल्स कसले असणार आहेत, ऑर्गॅनिक. आता आपण HF बघितला तो काही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल नाही,
तर आता ही जी काही इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट होणार आहे, कुठल्या इलेक्ट्रॉनची बाळा? व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची. इनर इलेक्ट्रॉन्समध्ये आपण इंटरेस्टेड नाहीये, म्हणून इकडे म्हणलं द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. The displacement of valence electrons which results in a polarization of organic molecule is known as electronic effect. मग इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स दोन टाईपचे असतात, परमनंट अँड टेम्पररी. परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, टेम्पररी इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. मग आता यांच्यामध्ये काही सब टाईप्स आहेत की परमनंट इफेक्टमध्ये आपल्याकडे कोण आहेत? एकदम महत्वाचे इफेक्ट्स आहेत. इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स, हायपर कॉन्ज्युगेशन, हे सगळ्यात महत्वाचे. हे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट ठीक आहे, सिंपल आणि एवढं जास्त काही महत्वाचं नाही. टेम्पररी इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. तर आता बघूयात की परमनंट इफेक्ट, टेम्पररी इफेक्ट, यांना परमनंट का म्हणायचं, टेम्पररी का म्हणायचं, हे हळूहळू आपल्याला कळत जाईल पुढे पुढे. तर सुरुवातीला आपण स्टार्ट करूयात कुणापासून? रँडमली आपण घेऊयात. सुरुवातीला घेऊयात इंडक्टिव्ह इफेक्ट. सिंपल, तो आपण अंडरस्टँड करत जाणार आहे डिफरंट कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. तर आधी आपण एकदम सिंपल इफेक्ट पासून स्टार्ट करूयात. इंडक्टिव्ह म्हणजे आपल्याला कळतच आहे, इंडक्टिव्ह म्हणजे काहीतरी इंड्यूस होणार आहे. आपण तसलं बघितलं, डायपोल इंड्यूस डायपोल, आयन इंड्यूस डायपोल, डायपोल डायपोल. तर तिकडे आम्ही इंडक्ट हा शब्द ऐकलाय, इंड्युस्ड. मग आता हा इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे याच्यामध्ये पण काहीतरी इंड्यूस होणार आहे. मग इंडक्टिव्ह इफेक्ट काय ते बघूयात आपण. आता हे बघ, इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? सिंपल लँग्वेजमध्ये काय की हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे सगळ्यात महत्वाचं आहे बाळा. हे इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स, हायपर कॉन्ज्युगेशन प्रचंड महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये बाळा इंडक्टिव्ह इफेक्ट सगळ्यात पहिला लक्षात घे. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? पोलरायझेशन ऑफ अ सिग्मा बॉन्ड. पोलरायझेशन ऑफ अ सिग्मा बॉन्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ ऍडजस्टंट सिग्मा बॉन्ड इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. तुला एकदम मी सिंपल डेफिनेशन सांगितली. मी काय डेफिनेशन सांगितली इकडे स्लाइडवरची नाही सांगितली. तुला मी म्हणलं पोलरायझेशन ऑफ अ सिग्मा बॉन्ड. पोलरायझेशन ऑफ अ सिग्मा बॉन्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ ऍडजस्टंट सिग्मा बॉन्ड. म्हणजे काय की एखादा बॉन्ड आहे तो पोलराइज होतो. कुणामुळे? शेजारच्या पोलर बॉन्डमुळे. हा जो इफेक्ट आहे ह्याला आपण काय म्हणतो? इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्याला आपण म्हणतो इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय हे स्लाइडवरचं काही रीड करू नकोस आत्ता तू काहीच. आत्ता जस्ट कडे लक्ष दे, मी जे सांगतोय ते. नंतर आपण हे स्लाइडवरती काय लिहिलंय ते नोट डाऊन करूयात आणि हे नोट डाऊन करायचं. इंडक्टिव्ह इफेक्ट असू देत, रेझोनन्स असू देत, ह्याच्यामध्ये सगळं नोट डाऊन करायचं. तुला जेवढं दिसतंय आता तेवढं सगळं तू नोट डाऊन करायचं. ठीक आहे. तर आता इंडक्टिव्ह इफेक्ट आपण डिटेलमध्ये जायच्या आधी आपण काय करूयात, ह्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलकडे बघूयात इकडे, किंवा ह्याची काही बॉन्ड सिस्टीम दाखवली. आपण एक कार्बनची चेन घेतली, त्याच्याकडे आधी बघूयात. ह्या कार्बनच्या चेनकडे आधी बघूयात आपण. आता या बॉन्ड्स बद्दल जरा डिस्कशन करूयात आपण. हे जे बॉन्ड्स आहेत ते, हा बघ कार्बन कार्बन मधला बॉन्ड आहे, हा पण कार्बन कार्बन मधला बॉन्ड आहे, आणि हा पण कार्बन कार्बन मधला बॉन्ड आहे. ऑल दीज आर सीसी बॉन्ड्स अँड ॲज्युम ऑल दीज कार्बन्स हॅव सिमिलर टाईप ऑफ हायब्रिडायझेशन. का तर आम्हाला माहित आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ sp कार्बन is more than electronegativity of sp2 carbon, which is more than electronegativity of sp3 carbon due to percentage s character. जेवढा पर्सेंटेज s कॅरेक्टर जास्त तेवढं ते ऑर्बिटल न्यूक्लियसच्या काय जातं, जवळ जातं. मग आम्हाला माहिती आहे sp3 ऑर्बिटल, sp2 ऑर्बिटल, sp ऑर्बिटल. मग जेवढं न्यूक्लियसच्या जवळ ऑर्बिटल, जेवढे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ, तेवढा न्यूक्लियस त्यांना स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करणार, तेवढी त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. ते आपण सगळं बघितलं नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये. मग आता इथे का सांगतोय परत, का तर इकडे एक कार्बन आहे, इकडे एक कार्बन आहे, इकडे एक कार्बन आहे, इकडे एक कार्बन आहे, आणि या सगळ्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. मग आपण म्हणूयात की या सगळ्यांचं हायब्रिडायझेशन पण काय सेम. आपण म्हणूयात की हे सगळे sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहेत आणि या सगळ्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. आता हा कार्बन, शेजारचा कार्बन, त्याच्या शेजारचा कार्बन आणि याच्या शेजारचा एक कार्बन, ह्या सगळ्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज जर सेम असतील तर ह्या ज्या इलेक्ट्रॉन शेअरिंग झालंय की बिटवीन टू कार्बन ॲटम्स इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड, दीज पेअर्स रिमेन्स एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ टू कार्बन्स. हे जे दोन कार्बन आहेत त्यांच्या एक्झॅक्टली मिडललाच पेअर राहणार आहे इलेक्ट्रॉनची, ह्यांच्या एक्झॅक्टली मिडललाच इलेक्ट्रॉनची पेअर राहणार आहे, ह्यांच्या एक्झॅक्ट मिडललाच इलेक्ट्रॉनची पेअर राहणार आहे. ॲज देर इज नो शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स आयदर कार्बन ॲटम्स, these CC bonds are non-polar sigma bonds. करेक्ट. ह्यांच्यामध्ये बाळा इलेक्ट्रॉन डेन्सिटीज जर कुठे शिफ्ट झाली नाही ते सगळे बॉन्ड्स कसलेत, ऑल दीज आर नॉन पोलर सिग्मा बॉन्ड्स. ते सगळे नॉन पोलर सिग्मा बॉन्ड्स आहेत. इथे चार्ज सेपरेशन नाहीये,
इथे कुठेही चार्ज सेपरेशन नाहीये. आता होतंय काय बघ, आता होतंय काय, आता बघ की आता सिच्युएशन काय होती. आमच्याकडे एक कार्बन, हे त्याचं हायब्रिड ऑर्बिटल, त्याचा अनपेड इलेक्ट्रॉन. इकडे एक कार्बन, त्याचा हायब्रिड ऑर्बिटल, त्याचा एक अनपेड इलेक्ट्रॉन. आणि ही जी पेअर आहे ती एक्झॅक्टली मिडलला राहणार आहे. ना तर इकडे शिफ्ट होईल ना तर इकडे शिफ्ट होईल. त्यामुळे कुणावरतीच पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज नाही, कुणावरतीच पार्शियल निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार नाही. दीज आर नॉन पोलर सिग्मा बॉन्ड्स. दीज आर नॉन पोलर सिग्मा बॉन्ड्स. आता आपण कन्सिडर करूयात CX बॉन्ड. आता आपण काय कन्सिडर करूयात, इकडून पुढचं काही लक्षातच घेऊ नको सतत. आता जस्ट लक्षात घे की हा जो एक टर्मिनल कार्बन आहे आपल्याकडे, हा इट इज अटॅच टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट लाईक हॅलोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड तर आपल्याला माहिती आहे बाळा, की सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, फ्लोरीन, मग ऑक्सिजन, नायट्रोजन, मग आमच्याकडे कोण आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि मग कार्बन. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या सगळ्यांपेक्षा कमी आहे आणि हायड्रोजनपेक्षा जास्त असते, पण दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स एवढा कमी असतो की आपण जो CH बॉन्ड आहे, आम्ही म्हणतो CH बॉन्ड इज ऑलमोस्ट नॉन पोलर. आपण काय अज्युम करतो, CH बॉन्ड इज ऑलमोस्ट नॉन पोलर म्हणलंय बघ आपण. का तर या दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स एवढा नसतो. पोलर आहे बॉन्ड तो, वीकली पोलर. पण आता आम्ही काय म्हणतोय की एक CX बॉन्ड कन्सिडर करूयात. CX बॉन्ड की हा जो कार्बन आहे, आपण म्हणूयात की पुढे जाऊन कुणाला अटॅच आहे, एक हॅलोजनला अटॅच. एक कुणाला अटॅच आहे बाबा, आपण म्हणूयात की हा हॅलोजनला अटॅच आहे. आता आम्हाला इकडे माहिती आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड, की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी हॅलोजनची आहे इट इज मोर दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन. मग आता हा जो बॉन्ड बनलाय बिटवीन कार्बन ॲटम, कार्बनचा हायब्रिड ऑर्बिटल आणि आपण म्हणूयात की हॅलोजनचं काही p ऑर्बिटल असेल, त्यांच्यामध्ये हा बॉन्ड बनला. आता जर एक्सची टेंडन्सी आहे की शेड पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करून घ्यायची, तर ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ही शिफ्ट होणार आहे टुवर्ड्स एक्स. आणि टुवर्ड्स एक्स शिफ्ट झाली की एक्सकडे जास्त शिफ्टिंग झालं तर एक्सच्या साईडला इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होणार. इट अक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज. And now this carbon from which electron density is shifted away will acquire opposite partial positive charge. म्हणजे आता काय झालं की हा जो CX बॉन्ड आहे एक पोलर बॉन्ड आहे. हा कसला बॉन्ड आहे बाळा, CC बॉन्ड, CC बॉन्ड, CC बॉन्ड. हे बॉन्ड्स कसले आहेत आत्ता, नॉन पोलर. आणि हा जो CX बॉन्ड आहे आम्हाला माहिती आहे दिस इज अ पोलर बॉन्ड बिकॉज दिस बॉन्ड इज फॉर्म बिटवीन टू हेट्रो ॲटम्स. ज्यावेळेस दोन हेट्रो ॲटम मध्ये बॉन्ड बनतो, हेट्रो ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असते, तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटकडे शिफ्ट होते आणि मग त्याच्यामुळे चार्ज सेपरेशन होतं आणि मग पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतात. अँड दॅट बॉन्ड इज कॉल्ड ॲज अ पोलर बॉन्ड. केमिकल बॉन्डिंग मध्ये शिकलोय आम्ही. तर बघा आम्हाला आता काय कळलं की हा CX बॉन्ड आहे हा एक पोलर बॉन्ड आहे. मग हा जर पोलर बॉन्ड आहे तर एक्स काय करतोय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करतोय. आणि मग इलेक्ट्रॉन डेन्सिटी जो एक्स स्वतःकडे अट्रॅक्ट करतोय ती आम्ही काय करतो, एका स्मॉल एरोनी रिप्रेझेंट करतो की एक्सने इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट केली. एक्सने काय केली, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे केली अट्रॅक्ट. स्वतःकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी एक्सने अट्रॅक्ट केली. म्हणून बाळा काय झालं की हा जो एक्स आहे त्याच्यावरती काय डेव्हलप झाला, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि कार्बन आहे त्या कार्बनवरती काय डेव्हलप झाला, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे आम्हाला कळतं दिस CX बॉन्ड इज अ पोलर बॉन्ड. हा जो CX बॉन्ड आहे आम्हाला कळलं दिस वन इज अ पोलर सिग्मा बॉन्ड. हा काय, पोलर सिग्मा बॉन्ड. आणि शेजारी आमच्याकडे काय होते, CC. दीज आर नॉन पोलर सिग्मा बॉन्ड्स. हे काय होते, नॉन पोलर सिग्मा बॉन्ड्स होते, नॉन पोलर सिग्मा बॉन्ड्स. पण आता काय झालं बघ, आता काय झालं बघ की ह्या कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी या एक्सनी स्वतःकडे अट्रॅक्ट केली की हा कार्बन काय बनला, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. हा कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनला की आता या कार्बनमध्ये जे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालंय, आता हा कार्बन ही पेअर पण स्वतःकडे काय करणार, अट्रॅक्ट. का तर ह्याच्यावरती काय डेव्हलप झाला, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हणजे हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनला. हा जर इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनला तर ह्या शेजारच्या कार्बनकडून ही शेड पेअर आहे ती काय करणार, स्वतःकडे खेचणार. स्वतःकडे खेचली की या कार्बन पासून इलेक्ट्रॉन डेन्सिटी राईट साईडला शिफ्ट झाली. ह्या कार्बन पासून इलेक्ट्रॉन डेन्सिटी अवे गेली त्याच्यापासून, तर कार्बन परत काय बनणार, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. म्हणजे इंड्यूस झाली.
हा बॉन्ड नॉन पोलर होता, पण शेजारच्या पोलर बॉन्डनी ह्या नॉन पोलर बॉन्डमध्ये पण पोलॅरिटी काय केली, इंड्यूस केली. दिस इफेक्ट इज नोन ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. बाळा ह्या इफेक्टला काय म्हणायचं आता, इंडक्टिव्ह इफेक्ट. पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड ड्यू टू ॲडजेसंट पोलर सिग्मा बॉन्ड. हा जो पोलर सिग्मा बॉन्ड आहे त्याच्यामुळे हा ॲडजेसंट सिग्मा बॉन्ड पण काय बनला, पोलर बनला. मग हे आम्ही अशा टाईपमध्ये दाखवतो बघ आता, की काय झालं, इकडे कार्बनचे इलेक्ट्रॉन हॅलोजननी खेचले की हॅलोजनवरती आला पार्शल निगेटिव्ह चार्ज, कार्बनवरती आला पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. मग हा पार्शली पॉझिटिव्हली चार्ज कार्बन शेजारच्या कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतो. मग आता हेनी स्वतःकडे खेचले की इथल्या कार्बनवरती काय डेव्हलप झाला, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. मग हा कार्बन अजून शेजारच्या कार्बनकडून इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचणार, मग याच्यावरती पण काय डेव्हलप होणार, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. मग हा कार्बन परत शेजारच्या कार्बनकडून इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करणार, म्हणजे इंड्यूस होत चालली. पोलॅरिटी ॲडजेसंट सिग्मा बॉन्ड्समध्ये काय चालले, इंड्यूस होत चालले. इट इज नोन ॲज अ इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि इथल्या कार्बनवरती पण काय डेव्हलप झाला बाळा, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. इथल्या कार्बनवरती पण काय डेव्हलप झाला, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. दिस इफेक्ट इज नोन ॲज अ इंडक्टिव्ह इफेक्ट. दिस इफेक्ट इज नोन ॲज अ इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि ह्याला मी काय म्हणतोय, पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर सिग्मा बॉन्ड. पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर सिग्मा बॉन्ड ड्यू टू ॲडजेसंट पोलर सिग्मा बॉन्ड. पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर सिग्मा बॉन्ड. हा नॉन पोलर सिग्मा बॉन्ड होता, याच्यामध्ये काय डेव्हलप झाले, पोल्स. कशामुळे, ड्यू टू ॲडजेसंट पोलर सिग्मा बॉन्ड. हा जो पोलर सिग्मा बॉन्ड होता त्याच्यामुळे शेजारच्या नॉन पोलर सिग्मा बॉन्डमध्ये पोलॅरिटी इंड्यूस झाली. दिस इफेक्ट इज नोन ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि मग इथे म्हणलंय बघ, इथे डेफिनेशन दिली आपली टेक्स्टबुक मधली, की when an organic molecule has a polar covalent bond in its structure, polarity is induced in adjacent carbon-carbon single bond to this effect is called as inductive effect. काय म्हणलंय, की when organic molecule has a polar covalent bond, ह्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलमध्ये हा पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे स्ट्रक्चरमध्ये, ओके. पोलॅरिटी इज इंड्युस्ड इन ॲडजेसंट कार्बन-कार्बन सिंगल बॉन्ड्स टू. हा जो पोलर बॉन्ड होता ऑर्गॅनिक मॉलिक्युलच्या स्ट्रक्चरमध्ये, त्याच्यामुळे कार्बन कार्बन बॉन्ड जो आहे ॲडजेसंट त्याच्यामध्ये पण पोलॅरिटी इंड्यूस झाली. दिस इफेक्ट इज नोन ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे काय, की नॉन पोलर सिग्मा bonds are also polarized due to adjacent polar sigma bond is called as inductive effect. ह्याला काय म्हणायचं बाळा, is called as inductive effect. आणि सगळ्यात महत्वाचं काय, inductive effect operates through sigma bond. लिहून घे, ते कुठे लिहिलंय का मी, हा खाली पॉइंट्स लिहिलेत महत्वाचे, ते वाचू आपण नंतर बघूयात काय आहेत ते. आता बघ, आता तू म्हणेल की हे अशा टाईपमध्ये का दाखवलंय मी, किंवा टेक्स्टबुकमध्ये असं दाखवतात बघ. टेक्स्टबुकमध्ये हे जे चार्जेस आहेत अशा टाईपमध्ये दाखवतात, की याच्यावरती काय आला, पार्शल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती काय आला, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. आणि मग शेजारच्या कार्बनवरती काय दाखवतो आपण, डबल डेल्टा पॉझिटिव्ह. याच्यावरती काय दाखवतो, डेल्टा 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 पॉझिटिव्ह. याच्यावरती काय दाखवतो, डेल्टा 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 आणि मग पॉझिटिव्ह. ह्याचा अर्थ असा नाही की जेवढे जास्त डेल्टा तेवढा जास्त चार्ज, अपोजिट आहे बाळा. जेवढे जास्त डेल्टा तेवढा फ्रॅक्शनल चार्ज कमी कमी. हे बघ, आता कार्बनकडून ह्यानी खेचली का, तर यांच्या दोघांमध्ये खतरनाक इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स होता. आपण म्हणत की इथे फ्लोरीन आहे, तर फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 4, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5. दोघांमध्ये खतरनाक इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, म्हणून इकडे इलेक्ट्रॉन जास्त खेचले जाणार म्हणजे इलेक्ट्रॉन घेऊन नाही टाकायचे, फक्त काय टुवर्ड्स फ्लोरीन इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त शिफ्ट होणार आहे फ्लोरीनच्या साईडला. फ्लोरीन घेऊन वगैरे नाही टाकणार आहे. आणि फ्लोरीननी घेऊन टाकली नाही म्हणून पार्शल चार्जेस डेव्हलप झालेत बघ. मग हा कार्बन आणि ह्या कार्बनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेमच आहे, पण ह्याच्यावरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्यामुळे आता ही जी पेअर आहे शेड, ती हा स्वतःकडे थोडी खेचणार आहे. इथं जेवढी खेचली गेली तेवढी इथे नाही खेचली जाणार. म्हणून बाळा काय, की खेचायची जी पॉवर आहे ती सोर्स पासून जसं लांब जाईल तसं खेचायची पॉवर कमी कमी होत जाते. हे आम्ही असंही दाखवतो बघ. हे बघ की हॅलोजनने हा सिग्मा बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन खेचले स्वतःकडे,
किती ॲरोज काढलेत मी मध्ये? 4 ॲरोज. आता हा जो शेजारचा कार्बन आहे तो कमी खेचणार आहे, 3 ॲरो काढले. मग हा जो कार्बन आहे तो शेजारच्या कार्बनकडून अजून कमी खेचणार, 2 ॲरो काढले. मग आता हा कार्बन शेजारच्या कार्बनकडून आधी अजून कमी खेचणार म्हणून एकच ॲरो काढला. हे बघ की इथे जास्त शिफ्टिंग झालंय. म्हणजे आपण काय म्हणतो की नॉन पोलरमध्ये एक्झॅक्टली 2 जे ॲटम्स आहेत त्याच्या एक्झॅक्टली मिडलला असेल इलेक्ट्रॉन डेन्सिटी. कशामध्ये? नॉन पोलर बॉन्ड्समध्ये. पण आता बॉन्ड्स आहेत पोलर आहेत, हा बॉन्ड पोलर आहे, याच्यामध्ये काय झालं? इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त कोणाकडे गेली? एक्स कडे. आता शेजारच्या कार्बननी पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट केली पण जास्त नाही. इथे पण अट्रॅक्ट होणार आहे पण जास्त नाही, इथे पण अट्रॅक्ट होणार पण जास्त नाही. ह्या कार्बन पासून लांबच जाणार. पण काय खेचायची पॉवर आहे, हा सोर्स आहे. हा एक्स आहे, हा कोण आहे? सोर्स आहे की ज्याच्यामुळे काय झालं? ज्याच्यामुळे इंडक्टिव्ह इफेक्ट शो झाला. हा सोर्स आहे. मग तुम्ही सोर्स पासून जसं लांब जाणार तसं इंडक्टिव्ह इफेक्ट आहे तो काय होत जातो? डिक्रीज होत जातो. द स्ट्रेंथ ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट, द स्ट्रेंथ ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट डिपेंड्स ऑन distance from the source. As the distance from the source goes on increasing, strength of that inductive effect decreases. एकदम महत्वाचं स्टेटमेंट आहे. मग बाळा जेवढे तू डेल्टाच काढणार तेवढा तो चार्ज कमी आहे, लक्षात ठेवायचं. मग हे थोडंसं आपण म्हणतो जेवढे डेल्टा तेवढा चार्ज जास्त, असं एखाद्याला चुकून वाटतं. म्हणून मी डेल्टाच वाढवण्यापेक्षा मी काय करतो? डेल्टाची साईज चेंज करतो. इकडे बघ पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे, इकडे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कमी, इकडे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज अजून कमी, इथे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज अजून कमी. तर सोर्स पासून जसं मी लांब चाललोय तशी खेचाखेची कमी कमी होत चालली आहे. मग तू हे असं शो कर किंवा अशा टाईपमध्ये शो कर, काही फरक पडत नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय? ॲज यू मूव्ह अवे फ्रॉम द सोर्स, द स्ट्रेंथ ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग. मग आता बघ, आता बघूयात आपण की काय म्हणलंय इकडे. A sigma bond between two atoms which differ in their electronegativity is polarized due to displacement of bond pair towards the more electronegative atom. Yes, हे सांगितलं आपण की दोन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मधल्या ॲटम मध्ये जर बॉन्ड असेल तर बॉन्ड पेअर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे शिफ्ट होते. दॅट ॲटम acquires partial negative charge, another atom acquires partial positive charge. In this process the electronegative gets partial negative charge, electronegative atom gets partial negative charge while the other atom gets partial positive charge. Okay, thus induced polarity is transmitted. ह्याच्यामध्ये जी पोलॅरिटी इंड्यूस झाली, इट इज ट्रान्समिटेड थ्रू द सिग्मा बॉन्ड्स इन द मॉलिक्यूल बाय क्रिएटिंग परमनंट डायपोल. आता बाळा याच्यामध्ये एक परमनंट डायपोल क्रिएट झाला. हा इकडे खेचतोय μ1, शेजारचा इकडे खेचतोय μ2, ह्याचा हा इकडे खेचतोय μ3, याचा हा इकडे खेचतोय μ4. तर सगळ्या डायपोल्स एकमेकांमध्ये ऍड होत जाणार आहे ह्या. म्हणून इकडे काय म्हणलंय? मॉलिक्यूल बाय क्रिएटिंग परमनंट डायपोल. दिस फिनॉमिनॉन इज रिफर्ड ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि फिनॉमिनॉन काय? when an organic molecule has a polar covalent bond in its structure, polarity is induced in adjacent carbon-carbon single bond. ज्यास आपल्याकडे एखादा पोलर बॉन्ड असतो ऑर्गॅनिक मॉलिक्यूल मध्ये, त्यास ऍडजेसंट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स पण काय बनत जातात? पोलर बनत जातात. दिस इफेक्ट इज नोन ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि इंडक्टिव्ह इफेक्ट इज कॉज ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. It is represented by arrow pointing towards the more electronegative atom carrying partial negative charge. Inductive effect आपण कशाने शो करतो? हे arrows. आपल्याकडे जो सिग्मा बॉन्ड आहे त्याची डेन्सिटी आम्ही सांगतोय की हा एक्स कडे शिफ्ट झाली. पार्शियल निगेटिव्ह चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. नाउ दिस पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज कार्बन विच इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट नाउ attracts electron density from adjacent carbon towards itself. And that's why this new carbon will also becomes electron deficient in it, also acquires partial positive charge. So this polar sigma bond induced polarity in adjacent non-polar sigma bond. This effect is known as inductive effect. ह्याला काय म्हणायचं बाळा? Inductive effect. And it is represented by arrow pointing towards electronegative atom. Okay, आता खाली सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स
एकदम इम्पॉर्टंट पॉइंट्स हे कुठले? इट अरायझेस ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन टू ॲटम्स फॉर्मिंग सिग्मा बॉन्ड. तर बाळा हे कशामुळे होतं? दिस इफेक्ट इज ड्यू टू electronegativity difference between two atoms. Inductive effect is observed due to electronegativity difference between two atoms. त्याच्यामुळे काय शो होतो बाळा? इंडक्टिव्ह इफेक्ट. पुढे आता इट इज ट्रान्समिटेड थ्रू सिग्मा बॉन्ड. एकदम महत्वाचं स्टेटमेंट. दिस इंडक्टिव्ह इफेक्ट इज ट्रान्समिटेड थ्रू सिग्मा बॉन्ड. नो पाय बॉन्ड्स आर इन्वॉल्व्ड. एकदम महत्वाचं. इंडक्टिव्ह इफेक्ट ओनली ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड. परत एकदा ऐक. इंडक्टिव्ह इफेक्ट ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड. पाय बॉन्ड थ्रू ऑपरेट होत नाही. म्हणजे आता बघ सिच्युएशन आपल्याकडे अशा टाईपमध्ये सी डबल बॉन्ड सी सी इकडे एक एक्स. तर बाळा हा सिग्मा बॉन्ड ह्याला इकडे खेचणार. हा सिग्मा बॉन्ड आहे, हा सिग्मा बॉन्ड आहे, हा पाय बॉन्ड आहे. तर पाय बॉन्डचा काही संबंध नाही. पण हा सीएक्स बॉन्ड पोलर आहे. पार्शियल निगेटिव्ह चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर हा पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज कार्बन आता ही सिग्मा बॉन्ड मधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. हा पण बनणार पार्शियल पॉझिटिव्ह. तर सिग्मा बॉन्ड थ्रू ऑपरेट होणारा इफेक्ट म्हणजे कोण? इंडक्टिव्ह इफेक्ट. पाय बॉन्ड्स आर नॉट इन्व्हॉल्ड इन इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्याचा अर्थ पाय बॉन्ड जिथे तिथे इंडक्टिव्ह इफेक्ट नसतो असं नाही. हे बघ, हे कन्सिडर कर. सी डबली बॉन्डेड ऑक्सिजन आणि इकडे एक कार्बन आहे, इकडे एक कार्बन आहे, कार्बनची इकडे आहे जत्रा. पुढे आता बाळा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये आम्हाला माहिती आहे ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ते एक पाय बॉन्ड आहे, एक सिग्मा बॉन्ड आहे. अँड ॲज ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, this sigma density will be attracted towards oxygen. Oxygen acquires partial negative charge. This carbon acquires partial positive charge. Now this partially positively charged carbon attracts electron density from adjacent carbon-carbon sigma bond towards itself, and now this new carbon will also get partial positive charge. That means this effect operates through sigma bond. चलो, तर आम्हाला हे कळलं की इट इज ट्रान्समिटेड थ्रू सिग्मा बॉन्ड्स. नो पाय बॉन्ड्स आर इन्व्हॉल्ड. ह्याचा अर्थ असा नाही की ज्याच्यामध्ये पाय बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट नसतो, असतो. फक्त कशामधून ऑपरेट होतो? तो सिग्मा बॉन्ड्स मधून. हे एकदम महत्वाचं स्टेटमेंट बाळा. इंडक्टिव्ह इफेक्ट ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड. पुढे द मॅग्निट्यूड ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीजेस while मूव्हिंग अवे फ्रॉम द ग्रुप कॉझिंग इट. ही जी खेचाखेची इकडे इकडे जायला लागलं होतं काय होत गेली? कमी होत गेली. आपण म्हटलं की खेचाखेची स्टार्ट कोणामुळे झाली? याच्यामुळे, ह्या ग्रुपमुळे. हा ग्रुप असेल किंवा ॲटम असेल, काही असू शकतो. आणि मग खेचाखेचीची स्ट्रेंथ बघ. खेचाखेचीची स्ट्रेंथ काय होत चालली? कमी. तर इकडे एकदम इम्पॉर्टंट स्टेटमेंट परत एकदा माझ्याकडे. द मॅग्निट्यूड ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीजेस while मूव्हिंग अवे फ्रॉम द ग्रुप कॉझिंग इट. एकदम महत्वाचं स्टेटमेंट. पुढे इट इज अ परमनंट इफेक्ट. हा टेम्पररी नाही बाळा. एकदा हा बॉन्ड, हे बघ बॉन्ड पोलर, कायमचाच पोलर. एकदा का सी आणि एफ मध्ये बॉन्ड फॉर्म झाला की फिक्सच झालं रे. जोपर्यंत हा बॉन्ड प्रेझेंट आहे तोपर्यंत हा बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोण खेचणार? फ्लोरीन. पार्शियल निगेटिव्ह, पार्शियल पॉझिटिव्ह. मग या कार्बनला जर सपोज अजून एखादा कार्बन अटॅच येते तर ऑब्विसली हा पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज कार्बन शेजारच्या कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचणार, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर आता हे जे पोल्स डेव्हलप झालेत दीज आर परमनंट. हे परमनंट आहेत, टेम्पररी नाहीत. का? तर ॲज लॉंग ॲज दिस बॉन्ड इज प्रेझेंट दीज बॉन्ड्स विल बिकम पोलर. हे बॉन्ड्स काय राहणार आहेत? पोलरच राहणार आहेत. ॲज लॉंग ॲज दिस बॉन्ड इज पोलर. परमनंट आहे बाळा, हे टेम्पररी नाही की 5 मिनिटापुरता हा पोलर आहे आणि नंतर हे नॉन पोलर बनतंय, असं नाही. म्हणून हे पण सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे बाळा. दिस इंडक्टिव्ह इफेक्ट इज अ परमनंट इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट इज अ परमनंट इफेक्ट. आता पुढे एक महत्वाचं स्टेटमेंट आहे जे आपल्याला नंतर लागणार आहे. नंतर, आत्ता नाही. नंतर मी याच्याविषयी जास्त बोलेल. आता फक्त तू हे स्टेटमेंट मात्र लक्षात ठेव बाळा. स्टेटमेंट एकदम इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. काय? इन जनरल द इंडक्टिव्ह इफेक्ट इज रिलेटिव्हली वीक कम्पेअर्ड टू इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स लाईक रेझोनन्स अँड हायपर कॉन्ज्युगेशन.
म्हणजे हे जे पुढे येणारे इफेक्ट्स आहेत लाईक रेझोनन्स इफेक्ट, हायपर कॉन्ज्युगेशन, ह्यांच्याशी कम्पेअर करता इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे हा एक वीक इफेक्ट आहे. म्हणजे बाकीच्या इफेक्टची जी स्ट्रेंथ आहे, रेझोनन्स इफेक्टची स्ट्रेंथ, काय ते हायपर कॉन्ज्युगेशनची स्ट्रेंथ ही इंडक्टिव्ह इफेक्टच्या स्ट्रेंथपेक्षा जास्त असते. का तर त्यांच्यामध्ये डिलोकलायझेशन होतं इलेक्ट्रॉनचं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्टच होते. आत्ता काय होतंय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी थोडी त्या ॲटमच्या साईडला सरकते, तिकडे काय होतं, इलेक्ट्रॉन डेन्सिटीचं कम्प्लीट शिफ्टिंग होतं. आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर कम्प्लीट शिफ्ट झाली तर फुल पॉझिटिव्ह फुल निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतात. म्हणजे तिकडे स्ट्रेंथ जास्त आहे बाकीच्या इफेक्ट्समध्ये. इंडक्टिव्ह मध्ये काय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी पार्शली शिफ्ट होते कुठल्या तरी साईडला आणि मग पार्शल चार्जेस डेव्हलप होतात. म्हणून बाळा काय, हा एक जो इफेक्ट आहे इंडक्टिव्ह हा एक वीक इफेक्ट आहे कुणापेक्षा, compared to resonance and hyperconjugation, and exception to this case is halogens. ह्याला हॅलोजन्स काय, एक्सेप्शन्स आहेत. हे जे स्टेटमेंट आपण लिहिलंय ह्या स्टेटमेंटसाठी काय बाळा, एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्ट हॅलोजन्स, एक्सेप्ट हॅलोजन्स इन हॅलोजन्स. हॅलोजन्स म्हणजे कोण, आपल्याकडे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. इन हॅलोजन्स हे एक्सपेरिमेंटली कळलेलं आहे, त्याच्यामुळे आता प्रूव्ह नाही करू शकत आपण. इन हॅलोजन्स इंडक्टिव्ह इफेक्ट इज मोर पॉवरफुल. इंडक्टिव्ह इफेक्ट इज मोर पॉवरफुल than रेझोनन्स. हे एकदम महत्वाचं स्टेटमेंट आहे बाळा. हे जे स्टेटमेंट आता आपण इकडे केलंय हे पण फार महत्वाचं स्टेटमेंट आहे की इन हॅलोजन्स द स्ट्रेंथ ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट इज मोर दॅन स्ट्रेंथ ऑफ रेझोनन्स इफेक्ट किंवा काही हायपर कॉन्ज्युगेशन असेल त्यापेक्षा. त्याला काय म्हणायचं आपण, इंडक्टिव्ह इफेक्ट. काय कळलं आपल्याला की दोन वेगवेगळ्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचे ॲटम जर एकमेकांना अटॅच असतील तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवाला ॲटम इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे काय करतो, अट्रॅक्ट करतो. त्याच्यामुळे त्याच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो, शेजारच्या ॲटमवरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. आणि मग हा जो पार्शली पॉझिटिव्हली चार्ज कार्बन आहे, इट अट्रॅक्ट्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रॉम ॲडजेसंट कार्बन ॲटम अँड that way this polarity is induced in adjacent non-polar sigma bonds. So this effect is known as a inductive effect. This effect operates through sigma bond. It is due to electronegativity difference, and this effect depends on distance from the source. ज्या सोर्स मुळे इंडक्टिव्ह इफेक्ट स्टार्ट झाला त्याच्यापासून किती डिस्टन्स आहे त्याच्यावरती हा इफेक्ट डिपेंडंट असतो. आणि जनरली after 4 carbon atoms or 3 carbon atoms we do not consider inductive effect. म्हणजे आपण म्हणत की हा कार्बन खेचणार आहे 1 2 3, याच्यानंतर आम्ही इफेक्ट कन्सिडरच करत नाही इंडक्टिव्ह, म्हणजे इग्नोर करून टाकतो की आता तो इतका वीक होत चाललाय पुढे. इकडे बघ, चार्जेस इतका वीक होत चाललाय, आता हा काही छटाक अट्रॅक्ट करणार आहे तर त्याला आम्ही इग्नोर करतो पुढे. आता इकडे बघू, ह्या काही केसबद्दल बोलत आपण. इकडे बघा, आता हा आपल्याकडे कोण आहे, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. हा आपल्याकडे कोण आहे, 1 क्लोरोब्युटेन. हा आमच्याकडे कोण आहे, 1 क्लोरोब्युटेन. आणि आपल्याला माहिती आहे हा एन ब्युटिल ग्रुप आहे म्हणून एन ब्युटिल क्लोराइड आहे. तर चलो, द CCl बॉन्ड इन ब्युटिल क्लोराइड, हा जो एन ब्युटिल क्लोराइड आहे त्याच्यामधला हा CCl बॉन्ड, एखादा म्हणेल H आणि Cl मध्ये बॉन्ड आहे नवीन, जो नॉमेनक्लेचरलाच नव्हता, ज्याला ऑर्गॅनिक माहीतच नाही, तो एखादा हुशार म्हणेल H आणि Cl मध्ये बॉन्ड आहे. तर बळा मला मरावं लागेल असलं काही म्हणलास तर, तो असलं काही म्हणू नको. हे सिच्युएशन आपल्याला अशा टाईपमध्ये माहित आहे. मग आता याच्यामध्ये काय होतंय बघ, आणि पुढे काय असेल ते आता हे सगळंच काढत बसल्यानंतर काय होईल, खेळ होईल. हे अशा टाईपची सिच्युएशन आहे. आणि आता हा जो CCl बॉन्ड आहे हा काय पोलर बॉन्ड आहे का, तर क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कार्बनपेक्षा. आता बघ, हा कार्बन sp3 हायब्रिडाइज, हा sp3 हायब्रिडाइज, हा sp3 हायब्रिडाइज, हा sp3 हायब्रिडाइज, सगळ्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेमच आहे कार्बनची. ते सगळे CC बॉन्ड्स आहेत. ऑल दीज CC बॉन्ड्स आर नॉन पोलर सिग्मा बॉन्ड्स.
पण हा जो CCl बॉन्ड आहे इट इज पोलर बॉन्ड. द CCl बॉन्ड इन ब्युटिल क्लोराइड इज पोलराइज्ड ड्यू टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स. द इलेक्ट्रॉन्स आर विड्रॉन बाय क्लोरीन ॲटम. दस द फर्स्ट कार्बन गेट्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हा जो फर्स्ट कार्बन आहे त्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो. आम्हाला माहित आहे का? तर आता खेचाखेची चालू आहे. कार्बननी इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय केली? स्वतःकडे अट्रॅक्ट केली. त्याच्यामुळे इथलं क्लोरीननी इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय केली? स्वतःकडे अट्रॅक्ट केली. का? तर आम्हाला माहित आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ क्लोरीन इज मोर दॅन कार्बन. स्वतःकडे अट्रॅक्ट केली म्हणून ह्या कार्बनवरती काय डेव्हलप झाला? खतरनाक पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि ह्या कार्बनवरती काय डेव्हलप झाला? खतरनाक पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. नाव दिस पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज कार्बन विल अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रॉम ॲडजेसंट कार्बन. आता काय केलं की हा जो कार्बन आहे त्यांनी इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट केली ॲडजेसंट कार्बनकडून, आणि म्हणून ॲडजेसंट कार्बनवरती पण काय डेव्हलप झाला? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. मग पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज कार्बन आहे त्यांनी काय केली? इलेक्ट्रॉन डेन्सिटी परत शेजारच्या कार्बनकडून स्वतःकडे खेचली. तर शेजारच्या कार्बनवरती काय डेव्हलप झाला? शेजारच्या कार्बनवरती डेव्हलप झाला स्लाइट पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आणि मग आता हा जो कार्बन आहे त्यांनी पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय केली? स्वतःकडे अट्रॅक्ट केली शेजारच्या कार्बनकडून. आता या शेजारच्या कार्बनवरती पण काय डेव्हलप झाला? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हा इंडक्टिव्ह इफेक्ट आहे बघा. आता तुला स्क्रीनवरती दिसतो. दिस वन इज नोन ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि बोर्डवरती घेण्यापेक्षा काय डिफरंट कलर्स यूज केल्यामुळे बाळा हे एकदम सिम्पल होतं अंडरस्टँडिंगसाठी. एकदम सिम्पल. तर तू टेन्शन घेऊ नको. जसे आपण आधी लेक्चर घेत होतो तसं घेऊया ते लॉकडाऊन संपल्यानंतर थोडंसं. आत्ता माझ्याकडे बोर्ड नाहीये त्याच्यामुळे काय नीट लक्ष दे इकडे. बस मग हेच आहे. ह्याला आपण काय म्हणतो? इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्याला आपण म्हणतो इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि मग आता पुढे म्हणलंय बघ. दस द फर्स्ट कार्बन ॲटम गेट्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. इन टर्न दिस कार्बन ॲटम ड्रॅग्स द इलेक्ट्रॉन डेन्सिटी पार्शियली फ्रॉम द नेक्स्ट कार्बन. हा फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन पासून इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचतो. मग हा थर्ड कार्बन पासून सेकंड कार्बन खेचतो. मग फोर्थ कार्बन पासून हा थर्ड कार्बन खेचतो. आणि त्याच्यामुळे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे प्रोपोगेट होत जातो पुढे कार्बनच्या चेनमध्ये. म्हणून म्हणलं दिस विल कंटिन्यू फर्दर अँड इज हाऊ द इंडक्टिव्ह इफेक्ट इज ट्रान्समिटेड थ्रू द कार्बन चेन. ह्या कार्बनच्या चेनमध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट काय झाला? ट्रान्समिट झाला फ्रॉम दिस सोर्स. आणि सोर्स पासून लांब गेलो आम्ही तर खेचायची पॉवर काय होत गेली? कमी होत गेली. म्हणून इकडे महत्वाचं स्टेटमेंट आलं. वन मस्ट नोट दॅट द इंडक्टिव्ह इफेक्ट वीकन्स अलॉंग द चेन अँड इज नॉट मच सिग्निफिकंट बियॉन्ड द थर्ड कार्बन ॲटम. की इंडक्टिव्ह इफेक्ट आहे सोर्स पासून लांब लांब गेलो की इंडक्टिव्ह इफेक्ट काय होत जातो? वीक बनत जातो. अँड आफ्टर थर्ड कार्बन ॲटम इट बिकम्स सो वीक दॅट वी कॅन इग्नोर दॅट इफेक्ट. त्यांनी म्हणलंच इकडे वन मस्ट नोट दॅट द इंडक्टिव्ह इफेक्ट वीकन्स अवे अलॉंग द चेन अँड इज नॉट मच सिग्निफिकंट बियॉन्ड द थर्ड कार्बन ॲटम. म्हणजे याच्यानंतर हा इतका वीक झालाय की नाही कन्सिडर केला तरी चालतो. त्याला काय म्हणायचं बाळा? इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इंडक्टिव्ह इफेक्ट आहे त्याचे दोन टाइप्स असतात एकदम महत्वाचे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करूयात. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कशावरती डिपेंडंट असतं काय ते नेक्स्ट लेक्चर. चल.